नमस्कार श्रोते हो, तुमचे मनोरंजन करण्यास मी अनु सज्ज आहे. आजची कथा छोटी आहे, म्हणजे 3च भाग आहेत, पण छान आहेत. थोडे वेगळे विषय पण ऐकून बघा, तुम्हाला आवडेल मला खात्री आहे. तर मग करूया सुरुवात. झाले मोकळे आकाश. लेखिका स्वप्नू. सादर करते एव्हिटॉक्स. वसुंधरा टेबलवर ठेवलेल्या कॅलेंडरकडे एकटक पाहत होती. एकाच वेळी तिच्या मनात अनेक आठवणींनी पिंगा घातला होता. तिला खूप काहीतरी आठवत होते. अचानक ती दचकली. तिच्या पायाजवळ काहीतरी पडले होते. तिने खिडकीच्या दिशेने पाहिले आणि तिला हसू आले. दीप्ती, काय ग हे? घाबरले ना मी? अगं, मी केव्हापासून दार वाजवते आहे. बेलचे बटन किती वेळा दाबले, पण तू दारच उघडत नव्हतीस. मी चुकून बेलचे बटन बंद केले असेल, त्यामुळे तू आल्याचे मला नाही समजले. म्हणून तू चक्क मला दगड मारलास? चक्रमच आहेस. वसुंधरा तिच्या पुढे हात जोडत बोलली. मग काय, बघ, सततचे बटन दाबून दाबून आता माझे हात पण सुजणार आहेत. तिने वसुंधरासमोर हात पसरले. तू मला तुझ्या हातचे मस्त घावण खायला दिलेस तरच मी तुला माफ करेन. हाताची घडी घालत दीप्तीने रुसण्याची ॲक्शन केली. अरे देवा, झाली का तुझी नौटंकी चालू? असे बोलत वसुंधरा किचनकडे वळली. वसूने समोर ठेवलेल्या डिशमधील गरम घावणाचा एक तुकडा मोडत दीप्तीने विचारले. बाय द वे वसू, तू इतक्या कोणत्या गहन विचारात बुडाली होतीस? अगं, गहन वगैरे काय, अशीच बसले होते मी. पण मला सांग, हा खळखळता धबधबा अचानक प्रवाह बदलून इकडे कसा प्रकटला? माझं काय, मी माझ्या मनाची मालकीण. आलं मनात तुला भेटावं म्हणून आले. तसं पण काय आहे ना, 10 दिवसांसाठी प्रसाद दिल्लीला ऑफिसच्या कामानिमित्त गेलाय. मला पण 2 दिवस सुट्टी होती, म्हणून मग मी आले इथे. वसुंधरा व दीप्ती दोघी अगदी घनिष्ठ मैत्रिणी. वसुंधरा अंतर्मुख तर दीप्ती एकदम बडबडी. पण गंमत म्हणजे त्या काही बालपणीच्या किंवा कॉलेजमधील मैत्रिणी नव्हत्या, तर वसूच्या लग्नानंतर त्यांची मैत्री झाली होती. दीप्तीचे घर वसुंधराच्या सासूबाईंच्या घराजवळ असल्याने गावी असताना दीप्तीचे त्यांच्या घरी सतत येणे जाणे असे. आता काही काळाने तीही मुंबईलाच आल्याने वसूसोबतची मैत्री अजूनच दाट झाली होती. मग बाकी काय विशेष? गावी जाणार आहेस का मेमध्ये? वसूने तिला विचारले. खरं सांगायचं तर जावंसं खूप वाटतंय. माझ्या चुलत भावाचे लग्न आहे, पण आता ऑफिसमधून सुट्टी मिळेल की नाही सांगू शकत नाही. अगं वसू, तुला माहितीये का? दीप्तीने उत्साहात बोलायला सुरुवात केली आणि नकळत वसूने श्वास सोडला. पण हे दीप्तीच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. बोलता बोलता ती अचानक शांत झाली. काय झालं? काहीतरी सांगत होतीस ना तू? की प्रसादची आठवण आली? वसूने तिला विचारले. वसू, तू स्वतःला जितकी स्मार्ट समजतेस ना, तितकी तू नाहीयेस, कळलं? काय चाललंय तुझं दीप्ती? वसुंधरा गोंधळून बोलली. मी तुला काही विचारू नये म्हणून माझ्यासमोर वेगळा विषय काढून त्यात मला गुंतवू पाहतेस ना, कळलं मला. आता गुपचूप सांग, कसला एवढा विचार करत होतीस की दाराची कडी वाजवलेली पण तुला कळली नाही? आली का हरदासाची कथा मूळ पदावर? तोपर्यंत ऋतुजा, वसुंधराची मुलगी, शाळेतून परत आली होती. घरात येताच समोर दीप्ती दिसताच ती खूप खुश झाली. आता खूप मज्जा येणार म्हणून आनंदाने नाचू लागली. दीप्तीची लहान मुलांशी एकदम गट्टी जमून जात असे. ऋतूचे तर ती खूप लाड करायची. तिच्यासोबत ती पण लहान मूल होऊन जायची. आल्या आल्या ऋतूने तिचा ताबाच घेतला. बरं झालं तू आलीस. आता माझा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.
मोठ्या माणसांप्रमाणे गंभीरपणे बोलणाऱ्या ऋतूला पाहून दोघीजणी हसू लागल्या. हसताय काय? या मम्माला की नाही ड्रॉइंग नाही ना छान करता येत. पण आता तू आलीस मग मला छान ड्रॉइंग करून दे ना माझ्या प्रोजेक्टसाठी. ऋतूने लाडात येत दीप्तीला गळ घातली. हो ग राणी, करूया आपण रात्री. दीप्तीने होकार दिला. नाही हा, रात्री नाही, आत्ताच करूया. माझ्या फ्रेंडची बर्थडे पार्टी आहे ना, म्हणून आत्ताच करूया. मी तू सांगेल तशी सगळी हेल्प करेन ना. दीप्तीला लाडीगुडी लावत ऋतूने सांगितले. पाहिलेस का दीप्ती, अगदी तुझ्याच वळणावर गेलीये. तुझ्यासारखीच जिद्दी आहे ऋतू. वसूने दीप्तीला डिवचले. बघच ग तू, मोठी झाल्यावर सुद्धा ती माझ्यासारखीच डॅशिंग स्मार्ट होणार. ऋतूला जवळ घेत दीप्तीने तिला उत्तर दिले. ऋतूच्या प्रोजेक्टचे काम पूर्ण होता होता संध्याकाळ होऊन गेली. ए वसू, काय ग, 6 वर्षाच्या मुलीला काय काय प्रोजेक्ट देतात हे शाळावाले. हो ना, मुलांपेक्षा आईबाबांनाच अभ्यास करावा लागतो. वसूने तिची री ओढली. दीप्ती वसूचं बारकाईने निरीक्षण करत होती. मगाशी आपल्याच विचारात खोल बुडालेली वसू आता काहीच न झाल्याप्रमाणे नॉर्मल वागत होती. ऋतूच्या लटक्या तक्रारी करत होती. होतात असे मूड स्विंग्स. काही विशेष नसावं, उगाच आपल्याच मनाचे खेळ असतील असं म्हणत दीप्तीनेही मग तो विषय झटकून टाकला. शंतनूला दीप्ती आल्याचा मेसेज वसुंधराने केला होताच. शंतनूनेही ऑफिसमधून लवकर यायचा प्रयत्न करेन असा रिप्लाय दिलेला. पण 9 वाजले तरी त्याचा ऑफिसमधून निघाल्याचा कॉल आला नाही. तसे वसूने आपण आता जेवून घेऊया असे दीप्तीला सुचविले. पण तिला एकत्रच जेवायचे होते. वसू, मी काही पाहुणी नाहीये, उगाच फॉर्मली वागवू नकोस मला. फॉर्मॅलिटी असं नाही, पण आता त्यांना यायला उशीर होईल म्हणून बोलले. अगं येऊ दे त्याला, एकत्रच जेऊ. तसेही ऋतूचे बर्थडे पार्टीमध्ये खाणं झालंय. उद्या सगळ्यांना सुट्टीच आहे. सकाळी काही घाईही नाही. मग आपण दोघी थांबूया ना. दीप्ती असे बोलल्यावर वसूने शांत राहणेच पसंत केले. शंतनूला यायला उशीर झाला, त्यामुळे रात्री फार गप्पा रंगल्या नाहीत. प्रसादचा कॉल आला तसे दीप्ती त्याच्याशी बोलण्यात बिझी होऊन गेली. तिचा कॉल चालू असतानाच तुमचे चालू दे असे हातवारे करत वसू पण झोपायला निघून गेली. सगळे सोबत असल्याने दीप्तीचा रविवारचा दिवस मजेत गेला होता. त्यात ऋतूची मस्ती पण होतीच. संध्याकाळी बाहेर भटकत राहिले. तसेही वसुंधरा खरेदीबाबत चिकित्सक होती. एखादी गोष्ट घासाघीस करून घेण्याच्या तिच्या स्किलचे दीप्तीला नेहमी कौतुक वाटायचं, कारण दीप्तीला ते कधीच जमायचं नाही. वसू आग्रहाने काही ना काही दीप्तीसाठी पण घेत होती. आत्ताही दीप्ती घ्यायला टाळते असं दिसलं की वसूच्या मदतीला शंतनू येत होता व दीप्तीचा विरोध लटका पडत होता. रात्री डिनर बाहेरच घेऊन घरी आले तेव्हा ऋतू रंगात येऊन डान्स करत होती. शंतनू समोर तिला क्लासमधील टीचरने जशा सांगितल्या होत्या तशा स्टेप्स करून दाखवल्या. शंतनू व दीप्तीने शाबासकी देताच तिला खूप आनंद झाला. पण वसू मात्र कधीच चुपचाप आत निघून गेली होती. काय ग मम्मा, माझा डान्स पाहायला का थांबली नाहीस? ऋतूने नाराजी व्यक्त केली. उद्या बघेन ना मी तुझा डान्स. आता झोप, उद्या स्कूल आहे ना. असं म्हणत वसू तिला झोपायला घेऊन गेली. पुन्हा तशीच उदासी तिच्या चेहऱ्यावर दीप्तीला दिसत होती. 2-3 दिवस भुरकन उडून गेले होते. जय परवा सकाळी येणार होता, त्यामुळे उद्या संध्याकाळी तिला स्वतःच्या घरी जायचे होते. पण जाण्यापूर्वी वसूशी निवांतपणे बोलले पाहिजे असं तिला वाटत होतं. नक्की काहीतरी वसूच्या मनात चलतंय असं तिला वाटत होतं.
वसूचा मूड छोट्या छोट्या गोष्टींनी जातो, मध्येच ती गप्प गप्प होऊन जाते. हे गेल्या 2-4 दिवसात तिच्या लक्षात आले होते, पण म्हणून ती रोजच्या कामात तिच्याकडून कुचराई होताना दिसत नव्हती. रोजची कामे ती नीट करत होती. ऋतूला, शंतनूला काय हवं नको ते काळजीपूर्वक पाहत होती. पण मध्येच वसूला काय होतं हे दीप्तीला समजत नव्हतं. ती चिडचिड करत नाही, पण मनात खूप काही दाबून ठेवते असं वाटत होतं. खूप दिवसांपासून ती वसूला निवांत भेटलीच नव्हती. तसे अधूनमधून फोन होत असले तरी त्यावेळी दीप्तीला काही जाणवले नव्हते. गेल्या काही काळात दीप्ती ही स्वतःच्या प्रॉब्लेममध्ये गुरफटून गेली होती. पण आता वसूशी बोलायलाच हवं, काही गंभीर असो वा नसो. दीप्तीने मनाशी नक्की केले. तसेही मनातील शंका तशीच मनात ठेवण्याचा दीप्तीचा स्वभाव नव्हताच. जे मनात आलं ते सरळ बोलून मोकळं व्हावं असं तिला वाटायचं. त्या दिवशी सकाळची घाईची वेळ संपली होती. शंतनू ऑफिसला गेला होता. ऋतू पण स्कूल बसने शाळेत गेली होती. घरात वसू व दीप्ती दोघीच होत्या. वसूचे आवराआवरीचे काम चालू होते. वसूच्या हालचालींकडे दीप्ती बघत होती. तिच्याकडे बघता बघता तिला वसूची पहिली भेट आठवली. शंतनू आणि वसूच्या लग्नावेळची. अगदी गोड बावरलेली वसू. वसुंधरा व शंतनू यांचे अरेंज मॅरेज होते. शंतनू दिसायला राजबिंडा होताच व एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होता. एकुलता एक. घरचे वातावरण मध्यमवर्गीय असले तरी सुबत्ता होती, घरंदाजपणा होता. तर वसुंधराला 2 बहिणी, एक छोटा भाऊ होता. तिच्या वडिलांचा हार फुलांचा व्यवसाय होता. त्यांना वसुंधराच्या हुशारीची जाणीव होती. वसुंधरा ही कॉलेज पूर्ण झाल्यापासून एका कॉम्प्युटर क्लासमध्ये जॉब करत होती. सोबत लग्नासाठी स्थळे पाहणेही चालू होतेच. अशातच एक दिवस शंतनूचे स्थळ सांगून आले. पसंती झाली तरी वसूच्या मनात धाकधूक होती. हे लोक आपल्या बाबांना फार खर्चात तर नाही ना पाडणार? पण शंतनूच्या घरी असला कोणताच बडेजाव नव्हता. शंतनूच्या वडिलांनी स्वतःच सांगितले की लग्न समारंभ आपण थोडक्यात करूया. आम्हाला फक्त तुमची संस्कारी मुलगी हवी आहे, बाकी काही नको. लग्न आमच्याकडे करू. तुम्ही केवळ तुमची माणसं घेऊन या. जो काही खर्च होईल तो आपण अर्धा वाटून घेऊ. कसलेही दडपण घेऊ नका. शंतनूच्या वडिलांचे हे बोलणे ऐकून वसुंधराच्या मनावरील मनामनाचे ओझे उतरले. तिचा चेहरा आनंदाने फुलून आला. लग्न ठरले व 15 दिवसात पार पडलेही. कोणतेही रुसवे फुगवे न होता तिने शंतनूची पत्नी म्हणून नव्या जीवनाला सुरुवात केली. लग्नाच्या दिवशीच तिने हसतमुख दीप्तीला प्रथम पाहिले. संपूर्ण दिवस ती लगबगीने सगळीकडे धावत होती. सगळा लग्न समारंभ एन्जॉय करत होती. संध्याकाळी वरात घरी येताच उत्साहाने वसुंधराचे स्वागत करायलाही तीच पुढे होती. शंतनूच्या मित्रमैत्रिणींच्या गराड्यातून दमलेल्या वसुंधराची तिनेच अलगद सुटका केली होती. बावरलेल्या वसुंधराला नव्या वातावरणात रुळायला दीप्तीची खूपच मदत झाली होती. लग्न ठरल्यापासून तिचे शंतनूशी म्हणावे तितके बोलणे झाले नव्हते. सगळे झटपट झाल्याने एकमेकांची ओळख पुरेशी झालेली नव्हती. पण हे सगळ्यांनीच समजून घेतले होते. लग्नामुळे जमलेल्या पाहुण्यांच्या गर्दीमध्येही दीप्ती व वसूच्या सासूबाई त्या दोघांना थोडासा एकांत मिळावा म्हणून धडपडत होत्या. देवकार्याच्या निमित्ताने त्या दोघांनाच पाठवण्यात आले. परत आलेल्या वसूच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून हळूच दीप्ती तिला चिडवायचा एकही चान्स सोडत नव्हती. हळूहळू सगळे पाहुणे समाधानाने परतले. पाठोपाठ शंतनूही फार रजा नसल्याने वसूला घेऊन मुंबईला जायच्या तयारीला लागला. सुट्टी नसल्यामुळे मधुचंद्रासाठी कुठे बाहेर लगेच जाणे शक्य नसले तरी वसुंधरा नाराज झाली नाही.
गावाहून मुंबईला जाताना तिच्या मनाला हुरहुर लागली होती. नव्या राजा राणीच्या संसाराची स्वप्ने होती, पण जबाबदारीची भीतीसुद्धा होती. जाताना दीप्तीचा निरोप घेताना तिचे डोळे ओलावले. थोड्याच दिवसात दोघींची छान मैत्री झाली होती. मुंबईला आल्यावर नवा संसार मांडण्यात ती रंगून गेली होती. शंतनू समंजस होता. वसू नातेवाईक सोडता बाहेर फारशी वावरलेली नाहीये हे त्याला समजले होते. म्हणून त्याला जमेल तसे नवनव्या ठिकाणी तिला फिरायला नेत होता. तरीही वसूकडे रोजचा भरपूर वेळ रिकामा असायचा. तिला एकटे वाटू नये म्हणून दीप्तीचे फोन असायचेच. शंतनू व दीप्तीच्या आग्रहाने वसुंधराने मुंबईमध्ये जॉब करायचे ठरवले. निदान पार्ट टाइम जॉब तरी सुरू करायचा या विचाराने ती उत्साहाने शोधू लागली. एके ठिकाणी तिला हवा तसा कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरला पार्ट टाइम जॉबही मिळाला. त्यामुळे शंतनूची तिच्यासाठीची काळजी कमी झाली. दोघेही एकमेकांना सांभाळून घेत संसारात रमलेले पाहून दोघांच्याही आईवडिलांना समाधान वाटत होते. वसूचा जॉब सुरू होऊन 2-3 महिने झाले नाहीत, तोच पुढची गोड चाहूल लागली. येणाऱ्या नव्या जीवाचे आपरूप तर वसू व शंतनू दोघांनाही होते. पण होणाऱ्या त्रासामुळे वसूने पार्ट टाइम जॉबही सोडला. आता तिला काय हवं नको ते बघायला तिची आई, बहीण, कधी सासू यांच्या वारंवार फेऱ्या होत. याच दरम्यान दीप्तीही जॉबच्या निमित्ताने मुंबईला आली. पण वसूच्या नव्या संसारात अडचण होऊ नये म्हणून हट्टाने हॉस्टेलवर राहू लागली. वसू व शंतनूने त्यांच्यासोबत राहण्यासाठी तिला खूप आग्रह केला. पण जाणे येणे लांब होईल व पत्रकारितेचे काम म्हणजे वेळेचा भरोसा नाही हे सांगून तिने ते टाळले व कबूल केल्याप्रमाणे ती अधूनमधून भेटायला येतही होती. वसूलाही तिच्या येण्यामुळे बरे वाटत असे व दीप्तीच्या घरच्यांनाही निर्धास्त वाटत होते. यथावकाश ऋतूचा जन्म झाला. आमच्या घरातील परी म्हणून शंतनू तिचे खूप लाड करत असे. तर वसूच्या सासू सासऱ्यांना मुलगी नसल्याने त्यांनी नातीचे खूप उत्साहात स्वागत केले होते. वसूला तर ऋतूच्या बाललीलांमध्ये कधी दिवस उगवतो व कधी संपतो याचे भानच नव्हते. एवढे सगळे छान चालू असताना वसू का मध्येच उदास होते. काका काकू तर कधी लुडबुड करत नाहीत की काही जाच करत नाहीत. मग शंतनूशी काही भांडण झाले असावे का? पण शंतनूकडे पाहून तर असं काही वाटत नाही. वरकरणी सगळं छान वाटलं तरी कुठेतरी चुकतंय हे नक्की. दीप्ती, चहा घेशील ना? वसूने विचारले तसे ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली. हीच वेळ योग्य होती वसूशी बोलायला. दुसरं कुणी घरातही नव्हतं म्हणून दीप्तीने तिला थांबवले. वसू, जरा इकडे ये ना. 2 मिनिटं थांब जरा, चहा घेऊन येते मग बोलूया. वसूने आतूनच उत्तर दिले. तू मला टाळू नकोस वसू, चहा नंतर, आधी इकडे ये, बस खाली. दीप्तीने तिला ओढतच आणले व खुर्चीवर बसवले. तू काय ऋतू एवढी आहेस का अशी मागे लागायला? हात नॅपकिनला पुसत वसूने विचारले. वसू, मला सांग ना, परवा मी आले तेव्हा तू नक्की कसला विचार करत होतीस? दीप्तीने विषयाला हात घातला. काय चाललंय तुझं दीप्ती? काय पुन्हा पुन्हा तेच विचारतेस तू? तिच्यावर चिडत वसू बोलली. बसले होते अशीच. मी बसू शकत नाही का निवांत? रागवू नकोस, तुझंच घर आहे हे. तू तुला हवी तशी वागू शकतेस. तिचा रागीट आविर्भाव पाहून दीप्तीने थोडी माघार घेतली. पण तुला कसला तरी त्रास होतोय असं मला वाटलं म्हणून मी विचारलं. तू नेहमी आनंदात असावं असंच वाटतं मला, इतकंच. सॉरी दीप्ती, मी जरा जास्तच रिॲक्ट झाले ना. पण प्लीज तू रागवू नकोस. हो ना, मग आता भाव खाऊ नकोस. नीट सांग, काय बिनसलंय?
दीप्तीने हळुवारपणे विचारले. अगं, असं काही विशेष नाही ग, पण मला खूप एकटं एकटं वाटतंय. सगळं रुटीन लाईफ चालू आहे, पण काहीतरी मिसिंग वाटतंय. कदाचित मला नीट सांगता येत नसावं, पण काहीतरी विचित्र वाटतंय. कशातच इंटरेस्ट वाटत नाही. बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं. त्यावरून मामला गंभीर असल्याचं दीप्तीच्या लक्षात आलं. बघ ना, असं लगेच रडायला येतंय. कोणाशी बोलावं हेच समजत नाहीये. मुळात काय बोलणार? आईबाबांना सांगायला गेलं तर त्यांना वाटेल सूप टोचतंय. पण खरंच सांगते, मला त्रास होतोय ग या सगळ्याचा. हो वसू, कळतंय मला, पण आधी तू शांत हो, रडू नकोस. आपण करूया काहीतरी उपाय. आधी फ्रेश होऊन ये. आज मी आपल्यासाठी चहा करते, मग आपण सविस्तर बोलू. मी आहे ना, मग कसली काळजी करतेस? दीप्ती वातावरणातला ताण हलका करण्याचा प्रयत्न करते. चहा घेईपर्यंत वसू थोडी सावरली होती. तिचे रडणे थांबले आहे हे पाहून दीप्तीने विचारले, आता बोल, का एकटं वाटतंय तुला? शंतनूसोबत काही प्रॉब्लेम आहे का? तसं नाही ग, मला ना ऑड मॅन आऊट असल्यासारखं वाटतंय. हे काय आहे ऑड मॅन आऊट? म्हणजे मला मी कुठेच फिट होत नाही असंच वाटतंय. सारखं आपलं चुकेल का, आपण केलेलं काम बरोबर आहे का असं वाटत राहतं. मला आजूबाजूला कुठे मिक्स होता येत नाही. मी शेजारी पाजारी जास्त जात नाही. सतत आपलं गॉसिप करत राहतात, त्यात माझं मन रमत नाही. आपोआप मी एकटीच राहते ना, मग माझ्या मनात काय काय विचार येतात. आता बघ ना, शंतनू कसे छान दिसतात, किती हुशार आहेत. मी त्यांना शोभतच नसेन. असं तुला शंतनू कधी बोलला का? तिच्याकडे रोखून पाहत दीप्तीने विचारले. तुला माहीत आहे ना त्यांचा स्वभाव. ते स्पष्ट असे कधी बोलले नाहीत, पण मला जाणवतं ना ग. वसूने तिच्या नजरेला नजर न देता सांगितले. कशावरून तुला असं वाटतंय की शंतनू तुला टाळतोय? दीप्ती आता खरंच खूप गंभीर झाली होती. ते मला त्यांच्या ऑफिसच्या पार्टीमध्ये नेत नाहीत ना त्यांच्या मित्रांकडे. म्हणजे शंतनू खूप चांगले आहेत. ते घराची सगळी जबाबदारी घेतात, ऋतूची पण छान काळजी घेतात, सगळ्या गोष्टीत लक्ष देतात. पण ते फक्त घराबाबत. इतर वेळी असं नसतं ना. कधी कधी वाटतं की त्यांना कसले टेन्शन असेल तर त्यांनी मला ते सांगावे ना. कदाचित होम लोन, बाकी खर्च यांचं धडपण असेल, पण ते बोलत नाहीत काहीच. मी त्यांच्या जवळची नाही का? वसूचे डोळे पुन्हा पाण्याने गच्च भरले होते. शांत हो वसू, दीप्ती तिला जवळ घेत म्हणाली. कदाचित मी जॉब करत असते तर चित्र वेगळं असतं ना, पण मी पडले मराठी मीडियमची. मला इथे धडसा जॉबही मिळवता येणार नाही. वसू दीप्तीपासून दूर होत कडवटपणे बोलली. थांब वसू, इतका कडवटपणा बरा नाही. सगळं तुला वाटतंय तसंच असेल असं नाही. बाकी गोष्टींचं मला माहीत नाही, पण शंतनूला मी ओळखते. त्याचा स्वभाव बोलका नसला तरी असं काही त्याच्या मनात असेल असं मला वाटत नाही. एकदम ठाम स्वरात दीप्ती बोलली. पण लगेच कुठलेच कन्क्लुजन काढू नकोस वसू. मला जरा विचार करू दे. आता रडू नको, मी बघते काय करता येईल ते. विचारमग्न होत दीप्तीने सांगितले. वसूच्या घरातून निघेपर्यंत दीप्तीने परत हा विषय काढला नाही. तसेही मन मोकळे झाल्याने वसूही थोडी शांत झाली होती. संध्याकाळी दीप्ती तिच्या घरी आली. रात्री जय येईपर्यंत तिने घर आवरले, पण दीप्तीच्या मनातील विचारचक्र चालू होते. जय येताच
तिने त्याचे नेहमीसारखे आनंदाने स्वागत केले. दोघांची बडबड चालू झाली, पण तरीही वसूचा प्रश्न मनातल्या कोपऱ्यात होताच. ते जयच्याही लक्षात आले. काय चालू आहे डोक्यात? नवीन कोणत्या स्टोरीवर काम चालू केले आहे काय रिपोर्टर मॅडम? असंच काहीतरी चालू आहे. सगळी स्टोरी कव्हर झाली की सगळ्यात आधी तुलाच सांगणार, दीप्तीने अर्धवट उत्तर दिले. ॲज युजल मीच बकरा बनणार, जयने तिला चिडवले. तसे उचलून ती म्हणाली, बकराच आहेस तू. तुला आता गवतच देईन खायला आणि वांग्याचं भरीत. कांद्याची भजी मीच एकटी खाईन. ओ, मग सॉरी, माझे शब्द मी मागे घेतोय. नाटकीपणे कान पकडत जयने हार पत्करली. तशी दीप्ती खळखळून हसू लागली. अगं काय सांगू मी, नुसते पनीरच्या भाज्या आणि परोठे खाऊन कंटाळलो आहे. तुझ्या हातच्या भरिताला मी खूप मिस केले आहे आणि तुझ्या या मंजूळ हसण्यालाही. बोलता बोलता जयने तिला जवळ घेतले. दीप्तीने डोळे मिटले. हा क्षण आपला आहे, आता वसूचा विचार नको. स्वतःलाच तिने बजावले. सध्या तरी तिने ही गोष्ट जयशी शेअर केली नव्हती. हा वसूचा अगदी पर्सनल इश्यू आहे. तो जयशी लगेच डिस्कस करणे तिला योग्य वाटत नव्हतं. आपापले रुटीन चालू झाले होते. वसूशी फक्त पोहोचल्याचा मेसेज झाला होता. वसूच्या वागण्यात बदल झाल्याचे दीप्तीला मान्य होते. तिचे सोशल कॉन्टॅक्ट्स कमी झाल्याचे जाणवत होतेच, पण म्हणून वसू समजते तसे शंतनू तिला टाळतो आहे असे दीप्तीला अजूनही वाटत नव्हते. पण नवरा बायकोचे नाते एक वेगळेच असते, त्यामुळे वसूला काही विशेषत्वाने जाणवत असेल तर. शेवटी दीप्तीने शंतनूशी बोलायचा निर्णय घेतला, त्याचीही बाजू समजायला हवी म्हणून. यावर शंतनूचे काय म्हणणे आहे पाहूया उद्याच्या भागात. कथा कशी वाटते आहे प्रतिक्रियेद्वारे अवश्य कळवा. लाईक करा आणि प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला असणारी घंटी नक्की प्रेस करा. लवकरच तुम्ही वाट पाहत असणारी कथा नाही कळले कधी दुसरे पर्व सुरू होणार आहे. धन्यवाद.